बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच महेंद्र जाधव यांच्या टीमला डीएसवी डॅशिंगला 2 धावांची पेनल्टी. येस, पहिला चेंडू पडलाय आणि पहिला चेंडू इथे डॉट काढलेला आहे गोलंदाज विकीने. हो, चांगलं राऊंड आर्म दरम्यान आहे, बॅट फुटला गेला आणि फक्त स्टिअरचा प्रयत्न केला आहे. महेंद्र पाटील याच्या बॅट पुन्हा दर्शनीय शैलीचा फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली होती, परंतु त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप बघा किती लांब आहे. शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो आपण. 30 यार्ड सर्कलमध्ये अगदी ब्ल्यू जर्सी धारण केलेले पाहतो आपण फिल्डर्स डीएसवी डॅशिंग. हरेश आता स्ट्राईक एंडला पोहोचलेले आहेत. हरेश आणि महेंद्रची जोडी. सामने उशिरा सुरू झाले तर प्लीज स्पीडअप ठेवा गेम. कुठल्या प्रकारचा मोमेंटम तुम्ही गमावू नका, गॅप घेऊ नका जास्त. बॅट्समन बाद झाल्यानंतर पण सुद्धा आपण लगेचच एकत्र येऊ नका अशी काळजी घ्या, जेणेकरून आपला सेकंद वाचून आपण मिनिटं वाचूया आणि मिनिटाने तास बनतो. चांगला स्टान्स आहे बॉलरचा. चेंडू फ्लाय होते, विकेट किपर सुद्धा या फ्लायर चेंडू ती बीट सुद्धा झाले बघा. तो चांगला बॅकअप आहे बाईकचा सिग्नल पंच के सरांचा. धावसंख्या इथे 1 ने पुढे जात असताना 4 वरती पोहोचलेले आहे. महेंद्रच्या बॅटमधून सिंगल, हरेशच्या बॅटमधून सुद्धा सिंगल पाहिले आपण. पहिलं षटक विकी हाताळतोय. अगदी लस ग्रीन ग्राउंड असलेलं सुंदर डीडी मैदान, या मैदानावरती सुरू झालेली स्पर्धा आपण पाहतोय डीएसवी चॅम्पियनशिप 2025. फलंदाज बाद होते, रनआउट. हरागिरी झाली तिथे, क्लायमॅक्स झाला बघा. नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली. त्या दरम्यान इथे महेंद्र पाटील अगदी मागे वळून पाहतायत, परंतु मागे वळून कधी बघायचं नसतं. जीवनाचा नियम आहे, मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. कारण मागचा अनुभव आपल्याला फार महत्वाचा असतो. विकेटचं पतन झालं. डीजे कम ऑन, यू कॅन प्ले. तुम्ही पण डीजे अगदी टायमिंग साधाच आहे. आपण मजा आणू या स्पर्धेमध्ये. फक्त तुम्ही आमच्या सोबतीला मस्त टायमिंग साधा. डीजे प्रणव. अगदी लवकर बाद झाले. माही खूपच अगदी विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु अगदी हारागिरी झाली आणि क्रिकेटची आत्महत्या जी म्हटली जाते त्या रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. नवीन बॅट्समन वन डाऊन रुपेश येतोय. पुढचा सामना असेल डीएसवी इंडियन्स. ओ, यावेळेला सुद्धा चेंडू खाली राहतोय आणि तिथे चेंडू पाहिला आपण की लेग स्लिपच्या दिशेने वाटचाल करतोय. लेग बायचा इशारा पंचांचा. तर पुढचा सामना डीएसवी इंडियन विरुद्ध डीएसवी रॉयल्स. आपण सज्ज राहा. कॅप्टन्सला विनंती आहे दोघांना की आपण इंटरव्हल मध्ये म्हणजेच इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस करणार आहोत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे झाली ती आतापर्यंत 5 पाहतो. एक गडी बाद झालाय डीएसवी डॅशिंग संघाचा. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट विकी. अडवे झाले, शफल झाले, चेंडूला उडवलं ऑन साइडला. मिड विकेट कडे फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू जात असताना सीमा रेषेच्या बाहेर. डीएससी चॅम्पियनशिपचा आजचा पहिला चौकार येतोय. जबरदस्त फटका, 4 रन. लगेच काय मॅच मध्ये काय रंगत आली नाहीये. प्लीज सुरुवात झाली आहे, वेळेबाबत सहकार्य करा आम्हाला. अच्छा, हा एंड चेंज करायचा आहे. पंचांना सूचना देतो की दोन्ही एंडनी खेळायचं आहे आपल्याला. आयोजक मंडळी तिकडे कॅमेरा नसल्यामुळे आपण वन साइड खेळूया प्लीज एका एंडने. ओके ओके ओके, थँक्यू. येस पंच, नो प्रॉब्लेम. तर चला, इथे एक चौकार आला सुंदर हरेशच्या बॅट मधून पाहिला आपण, ज्याने एक सिंगल काढली होती. एक चौकार आला. धावसंख्या 9 वरती आहे. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम डीएसवी डॅशिंग संघाची. डीएसवी डॅशिंग विरुद्ध डीएसवी टायटन्स असे डीएसवी ग्रुपचे हे संघ पाहतोय आपण. डीएसवी चॅलेंजर, डीएसवी सुपर किंग्स, डीएसवी नाईट रायडर्स, डीएसवी डॅशिंग हा पहिला ग्रुप आहे. ग्रुप 2 आहे.
डीएसवी इंडियन, डीएसवी टायटन, डीएसवी टायगर आणि डीएसवी वॅरियर. म्हणजे आपण जो सामना खेळतो तो दोन ग्रुपमध्ये एक एक संघ निवडून खेळतोय. एक संघ आहे तो डीएसवी ग्रुप पहिल्या ग्रुप मधला आहे आणि दुसरा संघ आहे तो डीएसवीच्या दुसऱ्या ग्रुप मधला आहे, ज्याला आपण ग्लोबल फेज 1 ग्रुप इथे संबोधलेला आहे. गोलंदाजी मार्क होते. आता नवीन गोलंदाज निलेश सज्ज होईल. स्वतः कॅप्टन आमच्या इथे आहेत, ज्यांनी टॉस उडवलाय, परंतु ते आता 12 खेळाडूमध्ये भूमिका बजावतात, कारण त्यांनी अगदी दुसऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिलं. हेच मनाचा मोठेपणा असतो. अल्पेश म्हात्रे, कॅप्टन ऑफ डीएसवी टायटन्स, गोलंदाज राऊंड द विकेट जातोय. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 9 आहे डीएसवी डॅशिंग संघाची. एक गडी बाद झाला महेंद्र पाटील. P1चं षटक संपलेलं आहे. आता तुम्ही जास्तीत जास्त 5 खेळाडू बाउंड्री रेषेमध्ये ठेवू शकता आपण सीमारेषेकडे. हो, चेंडू अगदी टर्न केला, लेग ब्रेक होता हा चेंडू आणि फसवलं त्या ठिकाणी. अगदी अचंबित केलं, चकमा दिला बॅट्समनला. बघा, टाळ्यांचा गजर प्राप्त होतोय गोलंदाज निलेशसाठी. चांगली बॉलिंग हाताळतात. पहिल्या चेंडूमध्ये दाखवून दिलं गोलंदाज की हा प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे. मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं कॅप्टन की बरेचसे खेळाडू आपापल्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतील. त्यांनी जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे. काही खेळाडूंनी तयारी नसेल केली ते नॅचरली खेळतील. त्यांचे सुद्धा आपण फटकेबाजी बघूया, त्यांचा सुद्धा खेळ बघूया. इथे डॉट आलाय आणि धावसंख्या स्थिर 9 वरती डीएसवी डॅशिंग संघाची. यावेळेला शॉर्ट आर्म पूल, चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्याला 2 फील्डच्या मधून चेंडूला काढले. चेंडू वेगाने जातोय फॉरवर्ड स्पिरिटच्या दिशेने. 1 बाउन्स 1 टू का 4. पोझिशन मध्ये आला बघा, क्रीजचा वापर केला, अगदी बॅकफुटला गेला बॅट्समन. चेंडू बघितला की बॅक ऑफ लेंथ आहे, त्याला छान पद्धतीने पूल केलं होतं. 4 धावांसाठी बॅट्समन रुपेशच्या बॅटमन तो चौकार. धावसंख्या ते फुलत असतात 13 वरती पाहतो आपण एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम डीएसवी डॅशिंगची. 2 चौकार आतापर्यंत आले. एक हरेशने मारलाय आणि एक रुपेशने मारलाय. आता रुपेश पुन्हा एकदा सामना करेल. गोलंदाज निलेशचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट जात असताना कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. चेंडू टॉस केलाय, ब्लॉक मध्ये टाकलाय. बॅट आणि पॅडच्या मध्ये होता चेंडू. पाहिलं ती पंचानी की लेग बॅटचा इशारा केला, परंतु तिथे एस्टीनना सोडून जाणार होता. त्याच कारणाने एलबीडब्ल्यू दिलं गेलं नाहीये. पण तो अचूक भन्नाट मारा करतायत गोलंदाज. अगदी कमी पावलांचा बघा रनवे आहे त्यांचा, रनअप आहे, परंतु अगदी रिलीज करताना हातांचा छान वापर करतात, शोल्डरचा वापर करतायत, बोट सुद्धा फिरवली जातात. त्याच कारणाने चेंडू टर्न करतायत, चांगले कटर टाकतायत गोलंदाज निलेश. सॉलिड बॉलिंग होत असताना एक सिंगल झाली. धावसंख्या 14 वरती आहे. बॅट्समन हरेश आता स्ट्राईकला. रुपेश आणि हरेशची जोडी. रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय, सक्सेसफुल रिव्हर्स हिटेड. अगदी थर्ड मॅनच्या दिशेने दिशा दिली. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता हरेशने, परंतु त्या ठिकाणी थोडेसे वाईडीस आहेत. शॉर्ट थर्डमॅन पाहिला पण त्यांनी कव्हरिंग केलं आणि त्या ठिकाणी फक्त एकच धाव इथे प्राप्त केली. एका धावेचे समाधान मानावं लागलं हरेश आणि रुपेशला. धावसंख्या पुढे सरकत असताना डीएसवी डॅशिंग संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 15 वर. 15 ऑन द बोर्ड. पहिला सामना सुरू आहे डीएससी चॅम्पियनशिप 2025 चा. डीडी मैदान या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा सुरू झालेलं आहे. श्री इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. टीम फ्रॉम चेतन मडवी, सोबतीला त्यांच्या प्रणय दुर्वेश अँड डीजे मास्टर आमचे प्रणव फ्रॉम भिनार निंबवली. हो, पुन्हा त्या चेंडू हलक्या हाताने सोडलाय. चेंडूला टर्न केलं, गुड लेन टप्पा पडला आणि तिथे चेंडू अगदी थोडासा किंचितसा टर्न होऊन अँगल प्राप्त करून फसवला गेला. बॅट्समनला बीट केलं, अगदी तिथे आदळला होता. अगदी शरीर एष्टीला बघितला आपण आणि चांगली बॉलिंग करतोय बघा. एक जो शॉर्ट आर्म पूल केला होता तो चेंडू लुजर होऊन होता. त्यानंतर अगदी टप्पा पुढे टाकतायत. बॅट्समनला रूम देत नाही, जागा देत नाही गोलंदाज. चांगली बॉलिंग करतो निलेश. धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. पुन्हा एकदा आडवे झाले. आता नशीब बलवत तर बॅट्समनचे की चेंडू एस्टीनच्या वरून गेला बघा आणि षटक संपल्याचा इशारा होत असताना कृष्णा केडे सरांचा. याच पद्धतीने प्रेक्षक 2 षटकाची समाप्ती झाली. आपण पाहता डीएससी चॅम्पियनशिप 2025 चा पहिला सामना. धावसंख्या 1 गडी बाद 2 षटकानंतर 15 वर. 15 ऑन द बोर्ड.
तर आम्ही इथे करेक्शन असं करतोय, लक्षात घ्या धावा 15 नाही तर 13 असेल, कारण ना त्या 2 धावा जोडल्या गेल्यात ना इथे नकळतपणे चुकीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. त्या आपण नंतर फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या खात्यात टाकणार आहोत, तर आपण ते मायनस करतोय. लक्षात घ्या धावसंख्या 13 आहे, 1 गडी बाद, 2 षटकांची समाप्ती, याची नोंद घ्या. कारण ती पेनल्टी लागली ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. महेंद्रजी पाहतात माझ्याकडे की त्यांच्या संघाला पेनल्टी का लावली. तुमचा 12 खेळाडू चेंडू पडण्याच्या आत इथे आला नव्हता, त्या कारणाने अगदी नियमावली आणि अटी लागू, कंडिशन्स अप्लाय, रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण डीएससीच्या माध्यमातून इथे लागू केलेले आहेत. कोणाला इथे क्षमा केली जाणार नाही, प्रत्येकाला समसमान कायदा, याची नोंद घ्या. त्या 2 धावा आपण नंतर जोडू त्यांच्या खात्यामध्ये. जो फिल्डिंग करणारा संघ नंतर बॅटिंगसाठी उतरेल तेव्हा आपण त्यांच्या खात्यामध्ये जोडू, ज्या पेनल्टी लागल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाला. आम्ही करेक्शन करतोय, सॉरी फॉर दॅट. धावसंख्या 13, 2 षटकाची समाप्ती, 1 गडी बाद. जरा फास्ट खेळा, इतका वेळ घेऊ नका, गॅप घेऊ नका प्लीज जास्त. कम ऑन डीजे. बरोबर करेक्टेड आहे, लक्षात घ्या. 17 धावसंख्या टीम डीएसवी डॅशिंग संघाची, 1 गडी बाद झालाय. ओपनिंगला आलेला हरेश सुद्धा अगदी तप्त आता भूमिका घेतोय. रुद्र अवतार धारण केलाय, वेगाने बॅकफुटला गेला होता, बॅट हॉरिझॉन्टल स्टाईलनी रोल केली होती, पण तो बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी नशिबाने गेला होता. आता रिव्हर्सचा पवित्रा सक्सेसफुली हिटेड. वा क्या बात है, इट्स अ फॅन्टॅस्टिक, डिलाइटफुल, अति सुंदर देखना चौकार रिव्हर्स हिटच्या मॅच मधून हरेशच्या बॅट मधून. जबरदस्त. अवेश पवार ISPL गाजवत आहेत का, गाजवू नये, प्राऊड ऑफ भिवंडी आहेत. या ठिकाणी सुद्धा हा डीएसवी डॅशिंगचा प्राऊड ऑफ हरेश दिसतो आपल्याला. काय लिहिलंय त्यांनी, रिव्हर्स फटका मारला, जणू काय इंग्लंडचा केविन पीटरसननी बघितला असेल फटका तर म्हणेल की हे माझ्या इंग्लंडला खेळायला. इतका सुंदर त्याने रिव्हर्स फटका हाताळला. पुढचा चेंडू या वेळेला कडक शॉट, इट्स अ स्मॅश फॉर द फोरर्स. हरेश ऑन फायर, लगा तो चौकार, जबरदस्त. थँक्यू थँक्यू. किती मस्त बॅटिंग इथे करतोय. लागोपाठचे 3 चौकार. मला एकदा प्रेक्षक टाळ्या असू द्या हरेशसाठी. अगदी त्यांनी धावांचा इथे सडा टाकलाय, धावांचा धोधो पाऊस टाकलाय. गवत आधीच हिरवा आहे, अजून ते हिरवं होण्याची दाट शक्यता संध्याकाळपर्यंत, कारण इतकं पाणी तो इथे सिंचन करतोय धावांच्या पावसाने की पाण्याजोग आहे. सर्वांना मनमुराद आनंद देतोय. बॅट्समन हरेश जो स्ट्राईकला आला होता महेंद्र पाटीलच्या सोबतीला, पण तो महेंद्र पाटील जसा बाद झाला, पूर्ण या सामन्याचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत, आपल्या हातात घेतलेत. जणू की आपल्या संघाचं सुकाणू खांद्यावरती घेऊन वाहून घेऊन चाललाय. मिस्टर हरेश पूर्णपणे तळपलाय बघा. खळबळजनक बॅटिंग करतोय. अगदी फिल्डिंग मध्ये सुद्धा खळबळ, इथे खळबळजनक वातावरण तयार झालंय. फिल्डिंग मध्ये पुनर्वसन केलं जाते, फिल्डिंग बदलली जाते. त्याचं कारण की ह्या खेळाडूला आता रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी सापळा इथे रचला जातोय गोलंदाज अमित कडून. धावसंख्या फुललेली आहे वेगाने, 25 वरती, 25 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट टीम डीएसवी डॅशिंग. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा डीएसवी इंडियन विरुद्ध डीएसवी रॉयल्स.
पुढचा चेंडू आडवा झाले आणि उडवलाय, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. गगनभेदी गगनचुंबी षटकार ठोकलाय हरेशच्या बॅट मधून. थँक्यू. किती सहज त्याने खेळतो बघा, इफर्टलेस फटके मारतोय हरेश. अगदी हल्ला बोल केलाय, ललकारतोय, एल्गार करतोय इथे की मी हरेश आहे. हर हर महादेवचा नारा इथे लागला जातो आणि लाईट गेली असं वाटतंय. माईक बंद झालाय. हॅलो चेक. हॅलो 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 डीजे. हॅलो डीजे. लाईट गेली. हेलो 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 हेलो. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो 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 हॅलो. तुम्हाला खुर्च्या मिळत नाही का? जरा 2 खुर्च्या करून द्या यार. 3 आहेत बघा. कारण की आपलं करू ना, कॅन्सल करा का 2 बंद झालंय सगळं. हॅलो 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 चेक. हॅलो डीजे. हॅलो. येस, सॉरी फॉर द इंटरप्शन. सिक्सर. सिक्सर. व्हेरी गुड शॉट. ग्रेट शॉट. टेरिफिक.
ते प्रेक्षक हो, काय धावांचा पाऊस पडलाय. 4 चौकार 3 षटकार ठोकलेत. अगदी पूर्णपणे ठरून आला की डीएसवी चॅम्पियनशिप माझ्याच घरी जाणार, माझ्याच संघाला प्राप्त करून देणार असा चॅलेंज देतोय. सांगतोय समोरच्या संघाला की आ खुल के मैदान अभी खाली पडा है, दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खाली खडा है. धाव संख्या 47 47 वर. आणि जी पेनल्टी दिली होती आम्ही ती माघारी घेतोय. आमची कमिटी समिती सांगते आम्हाला की कुठल्या प्रकारची पेनल्टी द्यायची नाहीये. फुल टॉस पुण्यात चेंडूच्या खाली घुसून आणि फटका मारला होता कसून, पण तो तिथे चांगलं कव्हरिंग केलं. फेकी होईपर्यंत अगदी मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या बॅट्समन. दोघे पण एकमेकांना साथ देत आहेत. एकच गडी बाद झाला पण तो काय जबरदस्त पार्टनरशिप झाली बघा हरेश आणि रुपेशची. महेंद्र पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेला आहे तो मिस्टर हरेश. त्याची वैयक्तिक धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. 3 षटकार 4 चौकार समाविष्ट. 39 मध्ये खेळतोय. 11 चेंडूमध्ये बॅकफुटला गेला, चेंडूला टर्न केलं, शॉर्ट बॅकवर्ड फेकला, अंडरआर्म फेकी झालीये पण तो तिथे सिंगल मिळला नाही. थांबवलं स्वतःला. दोन्ही पण बॅट्समननी ब्रेक लावले. स्वतःच्या पायावरती फार महत्वाचे असतात. संयम फार महत्वाचा सुद्धा आहे. आक्रमकतेच्या सोबतीला संयम असलं म्हणजे आपण जीवनाच्या पटलावरती यशाला गवसणी घालू शकतो. नुसती आक्रमकता नसावी, आपल्यामध्ये शांतता सुद्धा असावी, संयम असावा. यावेळेला उडवलाय, खेचून मारलाय, सरळ बॅटने सरळ आमच्या मान्यवर कक्षामध्ये जात असताना उत्तुंग षटकार. धाव संख्या 55 55 ऑन द बोर्ड. काय प्रहार करतोय, वार पलट वार करतोय मिस्टर 360. हरेश फायरिंग करतोय धावांची. त्याची स्वतःची धाव संख्या 45. यावेळेला सुद्धा चेंडूला फॉलो केलं होतं पण तो पंचांनी सांगितलं की चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर पडतोय, स्क्वेअर मारा. वाईट घोषित झालाय. धाव संख्या अब तक 56 56 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 14 सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये हल्ला बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस केलं होतं. अशा प्रकारे 4 षटक समाप्त झाली. पहिली इनिंगची समाप्ती झाली. डीएसवी डॅशिंग संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. कॅप्टनची भूमिका चांगली राहिली, त्याचा निर्णय योग्य राहिला, तो योग्य ठरवला, सिद्ध केला बॅट्समन हरेश आणि रुपेश आणि महेंद्र पाटीलने. आणि पाहता पाहता धाव संख्या 56 वरती थांबलेली आहे. कृष्णा सावंत आपण स्टेजकडे या. मिस्टर कृष्णा सावंत आपल्याला बोलवत आहेत, या आपण. तुफानी पारी खेळला. टाळ्या असू द्या हरेशसाठी, टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. 14 चेंडूंचा सामना करत असताना त्याने ठोकल्या 45 धावा आपल्या संघासाठी आणि त्याला सुंदर सोबत दिली रुपेशाने. रुपेशने सुद्धा 4 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. एकूण धाव संख्या उभी केली. पहिल्या इनिंग मध्ये 56 आणि 57 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी ठेवले ते डीएसवी टायटन्स संघापुढे. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे स्टेजच्या समोर या. डीएसवी इंडियनचा कॅप्टन आणि डीएसवी रॉयलचा कॅप्टन. जिथे आपला डीएसवी चे फ्लॅग आहेत तिथे स्टेज जवळ या. आपण टॉस करून घ्यायचा आहे लगेचच. डीएसवी इंडियनचा कॅप्टन आहे मिस्टर कृष्णा आणि डीएसवी रॉयलचा कॅप्टन आहे मिस्टर किरण भोईर. डीएसवी रॉयल चॅलेंजर असं तो संघाचं नाव आहे. 56 झाल्या. 57चं लक्ष 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये करायचे आहेत. 57 धावा हा पहिला सामना जिंकण्यासाठी डीएसवी टायटन संघाला. 57ची गरज. फास्ट जा जरा प्लीज. आणि टॉस साठी या. आपण आलात का दोन कॅप्टन? मला जर हातवारे करा, इशारा करा. टॉस करायचा आपल्याला लगेचच. कॅप्टन ऑफ डीएसवी इंडियन कृष्णा आलेत का आपण इथे समोर? जरा मला हात करा. येस, खाली या प्लीज टॉस करायला. आणि कॅप्टन ऑफ डीएसवी रॉयल चॅलेंजर किरण भोईर.
आयोजकांना विनंती आहे, आपण स्टेजच्या जवळ टॉस करून घ्या. 56 धावा, तब्बल 14.0 सरासरीने रन रेटने धावा त्या उभ्या केल्या आणि 57चं टार्गेट सेट केले पहिल्याच सामन्यामध्ये. महेंद्रजी जाधवच्या संघाने डीएसवी डॅशिंग बॅटिंग झाली, जबरदस्त फटकेबाजी. मिस्टर हरेश कडून 45 धावांचं तुफानी योगदान. दादा पण टॉस करून घ्या दादा. तिथे दोन्ही कॅप्टन आलेत बघा. कृष्णा आलेत तिथे, कृष्णा दिसत आहेत पिवळ्या जर्सीवाले. आणि किरण भोईर आपण या. रॉयल चॅलेंजरचे कॅप्टन किरण भोईर कुठे आहेत? टॉस सर. डीएसवी चॅम्पियन 2025 ही स्पर्धा आपली सुरू झालेली आहे. पहिली इनिंग समाप्त झाली पहिल्या सामन्याची आणि बघा दुसऱ्या इनिंगसाठी सलामीचे फलंदाज चाललेले असताना त्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी 57 धावांचं 24 चेंडूमध्ये 57 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर जात आहेत मैदानामध्ये. अल्पेश म्हात्रेचा संघनायक अल्पेश म्हात्रे, डीएसवी टायटन्स. वैयक्तिक धावा हरच्या 46 आहेत. वा, खूपच छान. सिक्रेट स्मार्ट सोल्युशनचे प्रोप्रायटर सन्मान्य तुषारजी इताडकर यांचं आगमन झालेलं. आम्ही आपला इताडकर साहेब स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम, वेलकम. आणि आपण इथोची सन्मान सुद्धा देतोय पाहुण्यांना आपल्या मंडळाच्या वतीने. निलेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला विकी ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. दोघांनी बॉलिंग सुद्धा केली, दोघांच्या हातात आता बॅट सुद्धा आहे. 47 धावांचं जिंकण्यासाठी लक्ष घेऊन सलामीची जोडी पोहोचलेली आहे मैदानामध्ये. आणि स्ट्रायकर गोलंदाज फ्रंटलाईन कॅप्टन स्कीपर ऑफ डीएसवी डॅशिंग मिस्टर महेंद्र जाधव सज्ज झालेत पहिल्या षटकासाठी. पहिला चेंडू घेऊन चालेत ओव्हर द विकेट. जात असताना समोर निलेश बॅकफुटला गेले. एक पाय अगदी हवेमध्ये, एका पायावरती समन्वय साधून समतोल साधून फक्त दिशा दिली होती. बॅटचं फेस ओपन करून कव्हर पॉइंटच्या दिशेने तिथे पहिला चेंडू कव्हर केला गेला. त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती केली बॅट्समन निलेश ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे 1 वर, ज्यांच्या समोर लक्ष जिंकण्यासाठी 57 धावांचं. फिल्डिंग बघा, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक फ्लाइंग स्लिप आहे, एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कव्हर आहे सीमारेषा सांभाळण्यासाठी. आणि ऑन साइडला डीप मध्ये वाईडिस लॉंग ऑन सज्ज आहे. ओ, फुलालीच्या चेंडू लाऊड अपील केली आहे. इथे टॉस होत असताना दुसऱ्या सामन्यासाठी पाहतो आपण. आणि मैदानामध्ये सुद्धा तिथे क्लायमॅक्स आहे. दुसऱ्या सामन्याचा टॉस होत आहे डीएसवी इंडियन विरुद्ध डीएसवी रॉयल चॅलेंजर्स. टॉस करतात आमचे सन्मान्य पाहुणे. टॉस स्पिन सुद्धा केलाय. हेड कॉल दिला कृष्णा यांनी आणि जिंकलाय सुद्धा टॉस. कृष्णाजी काय निर्णय? बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओके, आपण इंटरव्ह्यूज घेणार नाहीये असं आम्हाला सांगितलं गेलंय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नाहीतर आपण प्रत्येकाचं मनोगत घेतलं असतं. यावेळेला चेंडू टर्न केलाय शॉर्ट स्क्रीनच्या दिशेने. पंचाच्या पाठीमागे इथे कव्हरिंग होईपर्यंत 2 धावा वेगाने अगदी कव्हर केल्या. धावत पळत अगदी चित्याच्या चपळ्याने या धावा पूर्ण केल्या. हेच क्रिकेट आहे की सर्वांना धावाला पळायला लावतं. बॅट म्हणून चेंडू निघाला की चेंडू काय सांगेल ते सांगू शकत नाही. प्रत्येक चेंडूमध्ये खूप काय रोमांचकता दडलेली असते, थरारकता दडलेली असते, चुरस दडलेली असते, सौंदर्य, नजाकत का असते, मोहकता असते आणि ती आपल्याला लुटायची आपल्या डोळ्यांनी. धावसंख्या इथे आहे 4. पुन्हा एकदा हा चेंडू टॅप केलाय. बॅकफुटला जाऊन चेंडू उचली घेणारा होता, त्याला निसं ड्राईव्ह करता आला नाहीये. फुटवर्किंग चांगलं होतं बॅट्समनचं, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहिलं आपण. टायमिंग जुळलं नाहीये. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती येतोय. स्वतः कॅप्टनने पहिलं षटक हाताळण्याचा मानस घेतलाय आणि
पहिलं षटक सुरू असताना 4 चेंडूमध्ये धावा झाल्यात त्या 5 ऑन द बोर्ड, ज्यामध्ये एक डबल आणि 3 सिंगल. परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. लक्ष फार मोठं आहे 57 धावांचं. पुढे सरकले, मोठ्या फटकाचा प्रयत्न केला, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फ्लाय होतोय. कॉट बिहाइंडची अपील झाली आणि फलंदाज तिथे बाद होत असताना कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये पहिला गडी बाद होतोय. गोलंदाज तिथे महेंद्र जाधवने ते विकेट प्राप्त केली आणि विकेट किपरने झेल टिपला. विकी बाद. नवीन फलंदाज येतोय संकेत शेलार. चांगल्या बॉलिंगचं संकेत दिले स्वतः कॅप्टन यांनी. महेंद्रजी जाधव त्या ठिकाणी चेंडू कटर टाकला होता. टप्पा अगदी गुड लेंथ वरती होता. टप्पा पडल्याचा चेंडूचा कट झाला, थोडासा स्विंग झाला होता आणि त्या दरम्यान चेंडूने बॅटचं मिडलिंग न होता बॅटची कडा घेऊन चेंडू फ्लाय झाला विकेट किपरकडे. चांगली बॉलिंग यावेळेला सुद्धा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. अगदी खोलट टप्प्याचा मारा करतायत, कुठल्या प्रकारची रूम जागा देत नाहीत बॅट्समनला आणि पंचांनी इथे इशारा केलाय पहिलं षटक समाप्त झाल्याचा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षको, टीम डीएसवी टायटन्स संघाची धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 5 वरती आहे एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 5 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ सिंगल विकेट, टीम डीएसवी टायटन्स. यानंतरचा पुढचा सामना, त्यासाठी टॉस सुद्धा झालेला आहे. डीएसवी इंडियन्स विरुद्ध डीएसवी रॉयल्स असा सामना. कृष्णा कॅप्टनने म्हणजे डीएसवी इंडियनच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. आपण पूर्णपणे सज्ज राहा. दोन्ही पण संघ नायकांना विनंती आहे की आपण आपापला संघ तयार ठेवा. कुठल्या प्रकारचा आता आपल्याला इथे वेळ दौडू द्यायचा नाहीये. जो मोमेंटम प्राप्त झाल्या स्पर्धेला, जी लय प्राप्त झाली आहे ती आपल्याला बिघडू द्यायची नाहीये. लय भारी टुर्नामेंट इथे सुरू झाली आहे, जिचं नाव आहे डीएसवी चॅम्पियनशिप 2025 भिवंडी. 2 ग्रुप या स्पर्धेच्या माध्यमातून आपण, ज्यामध्ये 4 संघ आहेत. एक साईधारा ग्रुप आहे ज्यामध्ये 4 संघ, डीएसवी रॉयल चॅलेंजर, डीएसवी सुपर किंग, डीएसवी नाईट रायडर्स अँड डीएसवी डॅशिंग. जो डीएसवी डॅशिंगनी जी बॅटिंग केली ती पहिली आपण 56 धावा उभ्या केल्या. त्यानंतर दुसरा ग्रुप जो आहे आमचा ग्लोबल फेज 1चा आहे, ज्यामध्ये डीएसवी इंडियन, डीएसवी टायटन, डीएसवी टायगर आणि डीएसवी वॅरियर असे 4 संघ आहेत. 8 संघांमध्ये 4 सामने होतील पहिल्या फेरीतील. त्यानंतर बघूया आपण पुढचे 3 सामने कसे असतील. टोटल 7 सामन्यांची स्पर्धा आहे, परंतु तिथे धाव संख्या फारच कमी आहे. धावांचं लक्ष पाहता आता हात खोलावे लागतील. प्रयत्न तर करतोय बॅट्समन, शफल झालेला, परंतु चेंडू अगदी समोरून निघून गेला. अंडरआर्म फेकी झाली त्या ठिकाणी आणि त्यावेळेला पाहिलं आपण की 22चा इशारा पंचाचा झाला. एसटी सुद्धा उडवल्या, परंतु सुरक्षित पोहोचले आपल्या घरामध्ये बॅट्समन त्या ठिकाणी. जे चांगला फटका पाहता आपण सरळ अगदी इथे लॉंग ऑनच्या दिशेने. प्रेक्षक कक्षाकडे आमच्या येतोय. आमचे मान्यवर कक्ष सुद्धा इकडे समोरच आहे आपल्या. जबरदस्त या ठिकाणी सुविधा आहे या मैदानावरती. डीडी मैदान, बिनार निंबोली या ठिकाणी. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 7 झालेली आहे. 7 ऑन द बोर्ड. मस्त पद्धतीने अगदी मुथिया मुरलीधरन स्टाईलने ऑफ ब्रेकर होता. छान अगदी बोटांचा वापर केला, पाहिलं सुद्धा आपण आपल्या डोळ्याने, पण तो पंचांनी घोषित केला वाईट. त्याचं कारण चेंडू डावीस्टी सोडून जाऊन फारच बाहेर निघाला. असा चेंडू टाकताना तुम्हाला ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा टाकता आला पाहिजे. नंतर तो चेंडू आतमध्ये वळत असतो. जसे मुथिया मुरलीधरन चेंडूला वळवायचे. क्रिकेटच्या विश्वातील सर्वात जास्त विकेट टेकर म्हणून ज्यांचं नाव आहे ते मुथिया मुरलीधरन, ज्यांच्यावरती अनेक वेळा आक्षेप घेतला गेला, परंतु त्यांनी अगदी जिद्द सोडली नाहीये. जिद्द चिकाटी मेहनत त्यांनी चालू ठेवली आणि त्यांनी क्रिकेटचं विश्व गाजवलं. हा फटका सुद्धा गाजवणारा आहे की झेल टिपलेला आहे झेल आणि फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 2 वाजतोय डीएसवी टायटन्स संघाला.
मस्त चेंडू हाताळला, चेंज ऑफ पेस होतं चेंडूला, अगदी त्या ठिकाणी उडवलं होतं, उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने, अगदी चांगलं जज केलं आणि फिल्डरने तिथे झेल टिपला. निलेशने झेल टिपला, तो निलेश जाधव त्या ठिकाणी होता. त्यांच्या बाजूला डाव्या बाजूला अगदी काऊ कॉर्नरच्या जवळ महेंद्र पाटील आहेत, जे प्रेक्षकांची चर्चा करतायत. चॉकलेट बॉय असं त्यांचं मी नाव ठेवलेलं आहे, चॉकलेट बॉय कुकसे, माझे परम मित्र. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन जातोय, पुन्हा एकदा ऑफ ब्रेकर आणि उडवलं त्याच दिशेने, ते क्षेत्र आता महेंद्र पाटील चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय, गोलंदाज ऑन फायर. वा, बोलतात त्याला की अरे काय खेळला यार, जरा प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस कर, असं त्याला सांगत असताना ही मजा वेगळी असते लीगची. आणि डीएसवी ची लीग आहे आता. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. टाळ्या वाजवा गोलंदाजसाठी मिस्टर नरेश ऑन हॅट्रिक नाऊ. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये, मिस्टर प्रदीप इन ॲट 5. 3 धक्के लागले आतापर्यंत, 57चं टार्गेट असताना, परंतु आता हा चेंडू हॅट्रिकचा असेल. हॅट्रिक संपादन करेल का, एक रेकॉर्ड निर्माण करेल का नरेश. चेंडू टाकला ऑफ ब्रेकर, पुन्हा एकदा फुलर लेनचा होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, चेंडू ड्राईव्ह झाला आणि वेगाने महेंद्र पाटील तिथे आले. माही झेल निसटला नव्हे तर चेंडू निसटला आणि तो फायदा उचलला बरोबर बॅट्समनने. आधी झेल छान टिपला होता. याच क्रिकेट म्हणतात की क्रिकेट लगेच रंग बदलत असतो. ज्या खेळाडूने झेल टिपला तो खेळाडू थोडीशी मिसफिल्डिंग करतोय, हाच क्रिकेट आहे. धावसंख्या 2 पुढे 10 वर. यावेळेला पुलचा पवित्र होता, बॅकफुटला जाऊन अगदी वेगाने हॉरिझॉन्टल स्टाईलने बॅट रोल केली होती, पण चेंडू फ्लाय झाला आणि विकेट किपरच्या हातातून सुद्धा तिथे निसटलेला आहे. पंचांनी 22चा इशारा केलाय. एक धाव कंप्लीट झाली आणि इथे ओव्हर समाप्त झाल्याचा इशारा. येस, हा तसं करा प्लीज. ओके, बॅट कट होती ती, ऍक्च्युली बॅट कट सांगतात पंच. धावसंख्या इथे 11, 11 ऑन द बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. टीम डीएसवी टायटनची धावसंख्या फारच कमी, अगदी पिछाड ते संघ आहे. बॅकफुटला आहे खूपच आणि फ्रंटफुटला आहे, म्हणजे आघाडीवरती संघ टीएसवी डॅशिंग, ज्याने डॅशिंग स्कोअर तिथे उभा केला. डॅशिंग बॅटिंग केली हरेशने, 46 धावा ठोकल्या आणि त्या दबावाखाली पूर्णपणे झुकलं गेले हा संघ डीएसवी टायटन्स अल्पेश म्हात्रे यांचा. येणारा चेंडू 12, जिंकण्यासाठी तब्बल 47 धावांची गरज. 12 मध्ये 47 पाहिजेत, 12 मध्ये 11 झालेत आणि तोच आता हरेश ज्याने बॅटिंग केली, ज्याने धावांचा सडा टाकला, धावांची आग ओकत होता, धावांचा पाऊस पडला, तो आता बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झालाय. आपल्या संघासाठी अगदी विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने त्याने कार्य केलंय. अगदी आयकॉन प्लेअर सारखा खेळलाय. हुकमीचा एक्का टायटन नव्हे तर डीएसवी डॅशिंग संघाचा. डीएसवी डॅशिंग संघ इथे फिल्डिंग करतोय, ज्याने 56 धावा उभ्या केल्या. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला प्रदीप. प्रदीप साठी हा चेंडू अगदी जवळ दिला होता, स्टिकच्या थोडासा बाहेर टप्पा पडला आणि पंचांनी बॅट कट आहे असं घोषित केलंय. लाऊड अपील झाली, त्याचा परिणाम असा झाला की प्रदीप बाद होते कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये. 4था धक्का लागतोय डीएसवी टायटन संघाला. कामगिरी करताय संघ महेंद्र जाधव यांचा. पाहिला आपण डीएसवी डॅशिंग संघ, बॅटिंग सुद्धा सर्वोत्कृष्ट केली, बॉलिंग सुद्धा लाजबाब होते, फिल्डिंग सुद्धा अगदी उल्लेखनीय झालेली आहे. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही अगदी मोठी धावसंख्या उभा राहू शकता, मोठमोठ्या संघाला सुद्धा पाणी पाजू शकता. त्याची प्रचिती आपल्याला येत असताना
अगदी फ्रंट फुटला संघ आहे तो म्हणजे डीएसवी डॅशिंग संघ. नवीन बॅट्समन आलाय सिद्धूला सुद्धा स्वतःला सिद्ध करता येत नाही बघा. म्हणतात ना की ना कोणाची स्पर्धा असावी ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिज्ञा असावी, जिज्ञासा असावी, जिद्द असावी. त्या जिद्दीने खेळलं पाहिजे. मिस्टर सिद्धू तुला जिद्दीने खेळायचं आहे या ठिकाणी, कारण आता वेळ फार संकटवाणी झालेली आहे, संकट ओढवलं गेलेलं आहे. फुलटॉस दांडी 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 गुल त्रिफळाची सिद्धूबाद. म्हणजे आता हरेश दादाचं नाव झालंय, ज्याने टॉप लेवलची बॅटिंग केली, टॉप लेवलची बॉलिंग करतोय. जसा एखादा सुईतून धागा ओवावा तसा तो चेंडू अगदी ओवला गेला, दोन पायाच्या मधून गेला आणि त्रिफळाचित केलं होतं बॅट्समनला. नवीन बॅट्समन विजय येतोय, 5 धक्के लागलेत यावेळेला बॅटची कडा. विजयने सुद्धा हा चेंडू झापूक झुपूक शॉट मारचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नामध्ये नीटचा चेंडू मिडल नाही झाला आणि तिथे कॅरी होत असताना बघितला फ्लाइंग स्लिपने कव्हर केलं. त्या दरम्यान एकच धाव इथे मिळत असताना धाव संख्या आहे ती 12 टीम डीएसवी टायटन्स संघाची. अजून जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. आमचा महिला वर्ग सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेतात बघा. आमच्या स्टेजवरती ताई मंडळी आहे, आमची मावशी मंडळी बसले, महिला वर्ग आहे. यावेळेला चेंडू आडव्या बॅटनी फक्त ढकलायचा होता ऑन साईडला, पण तो बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय सिली पॉइंटच्या दिशेने. स्वतः गोलंदाज तिथे जात असताना अजून एक सिंगल, पण तुम्हाला पहिल्या गेअरनी आता लक्ष साधता येणार नाहीये. तुम्हाला आता मर्सिडीज बीएमडब्ल्यूचा 6वा गेअर टाकावा लागेल, हवाई प्रयाण करावं लागेल. वेळ निघून चालली आहे आणि चेंडू सुद्धा निघून चाललेले आहेत. धाव संख्या 13 वर. सामन्यामध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल याचे स्पष्ट चित्र क्लिअर झालेलं आहे, होत आहे. उडवलाय चेंडू, मोठा फटका उडवलाय आणि फिल्डर येतो तिथे, झेल सोडलाय. रिले झेलचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा दुसरा फिल्डर तिथे तयार होता, पण तो दोघांनाच इथे चेंडू घेता आला नाहीये, झेल टिपता आला नाही आणि बघितला पण जीवनदान झालं आणि षटक समाप्त झाल्याचा इशारा पंच राम जाधव फ्रॉम वासुंदी यांचा होत असताना 3 षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त धावा झाल्यात त्या 15 3 षटकानंतर 14 आणि अजून 43 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. 43 बिग गॅप. नवीन बॉलर रुपेश. नवीन सामना असेल लगेचच डीएसवी इंडियन्स विरुद्ध डीएसवी रॉयल चॅलेंजर. तो सामना एकतर्फी झालाय. एकतर्फी शर्यत, एकतर्फी क्रिकेट, एकतर्फी प्रेम, एकतर्फी संसार कोणाला आवडत नसतो. अगदी नामुष्की होत असते. यावेळेला नामुष्कीला सामोरे जात असताना नामुष्की ओढली जाते ती म्हणजे अल्पेश म्हात्रेचा संघ इथे बॅकफुट होते गेलाय पूर्णपणे आणि बघितला की अजून एक चेंडू लिगल काढलाय, एक चेंडू कमी झाला. 5 चेंडूंमध्ये आता 43 धावांची गरज. खूप मोठे चमत्कार जर झाले ते हिस्ट्री क्रिएट करू शकतील, असे चमत्कार झाले तरच सामना इथे प्राप्त करू शकतो टीम डीएसवी टायटन्स. हो, वन हँड ऍक्शन आहे चांगली यावेळेला. महेंद्र पाटील अगदी चांगले झेल टिपताय. ज्यांच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबडातून शिकार निसटण्यासारखं असतं. फलंदाज बाद, झेल बाद, बॅक टू द डगआउट.
7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 hello check yes DJ thank you sorry for interruption once again काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येत आहेत आमचे डीजे कडून नसेल किंवा आमचं वीज महावितरणकडून असेल टॉस केलाय सरळ ड्राईव्ह केलाय चेंडू समोर येतोय अगदी लॉंग ऑनला फील्डर त्या ठिकाणी तैनात आहे फेकी करेपर्यंत तिथे धावा वाढल्या जात आहेत धावसंख्या पोहोचली आतापर्यंत फक्त 26 वरती आणि इथे षटकं सुद्धा समाप्त झाली मॅच इथे फिनिश झालेली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर महेंद्रजी जाधव स्कीपर ऑफ डीएसवी डॅशिंग्स अभिनंदन हार्ड लक टफ लक अल्पेश म्हात्रे अँड टीम डीएसवी टायटन्स नो डाऊट या सामन्याचा